अपर्णा, मी जसं मगाशी म्हणालो तसं अशा ट्रॉमातून बाहेर पडताना गरज असते ती हीलिंगची, ती एका प्रकारे शास्त्राचा वापर करून होऊ शकते ज्याच्यामध्ये मानसोपचार आला, आणि दुसरं आहे स्पिरिच्युअलिटीचा, आजच्या शब्दातला अगदी मोठा शब्द आहे स्पिरिच्युअलिटी, अध्यात्म, योगिक क्रिया असतील, तर या सत्संग असेल. तुम्ही या बाबतीत काय मार्गदर्शन कराल? तुम्हाला असे काही अनुभव आलेत का? मी सर्वप्रथम सर्व मृतांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी देवाकडे प्रार्थना करते की त्यांना एक शक्ती येऊ दे या डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये जाण्यासाठी. मी आर्ट ऑफ लिव्हिंगची टीचर आहे आणि अध्यात्माची जर जोड असेल हो, तर या दुःखद प्रसंगातनं लवकरात लवकर बाहेर येऊ शकतो. आणि बरं. मी रेकमेंड करते की काही टेक्निक, जसं आपण देवाचं नामस्मरण म्हणा किंवा प्राणायाम्स आहेत किंवा ध्यान आहे. हो, मी स्वतः आर्ट ऑफ लिव्हिंग टीचर असल्यामुळे मी स्वतः सुदर्शन क्रिया रेकमेंड करते, जी बरं. स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक आहे. हं, आर्ट ऑफ लिव्हिंग ऑर्गनायझेशन गेले 42 वर्ष ऑल ओव्हर द वर्ल्ड अशा घटना झालेल्या आहेत तिकडे हं, टीचर्स आणि व्हॉलेंटियर्स एकत्र जाऊन त्यांनी तिकडे सुदर्शन क्रिया वर्कशॉप घेतलेले आहेत. आणि हे हं. लोक आहेत तेवढ्या दुःखात आहे, दुःखाबरोबर एक भीती आहे. बरोबर आहे. पण भीती आहे की हे माझ्या बरोबर होईल का, कारण इतकं नॅचरली मृत्यू येतो की तुम्ही फिरायला जाता किंवा ट्रेनमध्ये जाता किंवा प्लेन मध्ये जाता, तर एक मोठी भीती बसली आहे. नॉट ओनली द रिलेटिव्ह बट ऑल आम जनताला एक भीती बसली आहे. बरं. माझ्या वहिनीची बोलते शी हॅज नॉट स्लेप्ट होल नाईट, म्हणजे काहीच बरोबर आहे. रिलेटिव्ह नाही, काही नाही, पण काही बरेच लोक झोपली नाहीत रात्रभर. खरं आहे. त्या खूप दुःखात आहे ह्या. तर मला असं वाटतं, जर तुम्ही हे जे आध्यात्मिक टेक्निक्स आहेत, स्पेशली हो, क्रिया, जे 1 ते 7-8 तासात शिकू शकता, जर शिकलात आणि ते प्रॅक्टिस केली तर विदिन फ्यू अवर्स यू स्टार्ट कमिंग आउट ऑफ युअर सॅडनेस. दुःखात बरं, रॅपिडली रिकव्हर होऊ शकतात. बरं, स्वतः तो बरं. घेतलेला आहे.